नमस्कार. सगळ्यांना नम्र विनंती आहे की कुणीही बोलू नये. आपण जो मगाशी सभासदांचा सादरीकरणाचा जो कार्यक्रम आपण जो चालू केला होता तो थोडासा काही सभासदांचं सादरीकरण राहिलेलं आहे. तर उरलेल्या सभासदांचं सादरीकरण करण्यासाठी आता आपण कार्यक्रम सुरू करतोय. सरांना मी विनंती करते की त्यांनी पुढील कलाकाराचं नाव घ्यायचं. तर पूर्वी रवींद्र सोनवणे इथे आलेले आहेत. त्यांना एक छान निसर्ग ही कविता म्हणून दाखवायची आहे, ती त्यांनी म्हणून दाखवावी अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. दिनांक 20 मार्च 2022 रोजी ज्येष्ठ संगीतकार आपले अशोकजी पत्की यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक प्राप्त ही कविता आहे. माझी निसर्ग कविता ती मी आता आपल्या पुढे सादर करत आहे. वर अथांग आभार, वर अथांग आभार, त्याचे उजळते धान, पहाटेच्या मागे आणि रांगत सकाळ, कंठ कोंबड्याला फुटे, कंठ कोंबड्याला फुटे, फुटे फांदीला पारवी, मंद सुरज धीर वारा, पाना फुलांना समुद्र, रंग केशरी सोनेरी, रंग केशरी सोनेरी, केला धरेला वाहन, पहाटेच्या मागे मागे आणि रांगत सकाळ, कुठे झऱ्यातले गीत, कुठे झऱ्यातले गीत, कुठे नदीचा तराना, गाय बरे उठा, पिलावरीना पाना, जाग पाखरांना आली, जाग पाखरांना आली, चाले पिलांचा कल्लोळ, पहाटेच्या मागे मागे आणि रांगत सकाळ, सूर जागे निखाऱ्यात, सूर जागे निखाऱ्यात, तिला घालायचा भूकर, तवा तापला तापला, टाका लवकर भाकर, चरा चराला लागत, चरा चराला लागत, राम प्रहराचं खूर, पहाटेच्या मागे मागे आणि रांगत सकाळ, नाद घुंगराचा घुमे, नाद घुंगराचा घुमे, बैल चाललेला नात, सुखी फुलते डोलते, तान फुलांच्या भूमिपुत्राच्या डोळ्यात, पारिजातकाची पहा, पारिजातकाची पहा, चाले जगात अंघोळ, पहाटेच्या मागे मागे आणि रांगत सकाळ, एक तारीवर गातो, एक तारीवर गातो, पैंजणांच्या चाहुलीला, पैंजणांच्या चाहुलीला, पहा सुसरा भाट, भरे आनंदाचा डोह, भरे आनंदाचा डोह, त्याचा सापडला पहाटेच्या मागे मागे आणि रांगत सकाळ, इथे हवती भवती, इथे हवती भवती, अशी फुले बागशाही, शिवसुगंधात नाल्या झाडा ओढा दिशाला, शिवसुगंधात नाल्या झाडा ओढा दिशाला. शेवटची ओळ आहे. शेवटच्या इथे हवती भवती, अशी फुले बागशाही,
शिवसंबंधात न्हाल्या झाल्या उड्या दिशा नाही अशी सकाळ साजरी तिचे रूपड पहाटेच्या मागे मागे हरी रंगत सकाळ. धन्यवाद. त्यांच्या कविता आपल्या ग्रुपवर सगळ्यांना आवडतात. आता आपल्या समोर येत आहेत रमेश पाटील आणि जयप्रकाश जैन आलेत मगाशी, पण त्यांनी मला दर्शन दिलं नव्हतं, कारण आपण नंतर बघणार आहोत. जयप्रकाशजी या तुम्ही तिकडे. आणि त्यांच्या बरोबर त्यांच्या सौभाग्यवती वर्षा जैन पण आलेल्या आहेत. वर्षातही जरा एक मिनिट पुढे येऊन बसा तुम्ही. रमेश पाटील आपल्या समोर गाणं सादर करतो. त्याच्यानंतरचा कार्यक्रम आहे ना तुम हमें जानो, प्रमोद पुण्यार्थी सुमनताई गवाणकर. हा सुरू करू ना. हॅलो हॅलो हॅलो. मेरा बड़ा है संगी, मेरा सोना पड़ा है संगी, तुझे मेरे गीत बुलाते हैं। लौट के आजा मेरे बरसे गगन मेरे बरसे नयन देखो तरसे है मन अब तो आजा। बरसे गगन मेरे बरसे नयन देखो तरसे है मन अब तो आजा। शीतल पवन ये लगाए गगन हो मंगन अब तो मुखड़ा दिखाया। तूने बधेरे निभाई प्रीत, तूने बधेरे निभाई प्रीत, तुझे मेरे गीत बुलाते हैं। लौट के आजा मेरे गीत, तुझे मेरे गीत बुलाते हैं। वाह 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 रमेश जी. आता
डॉक्टर प्रवीण सावंत आपल्यात हजर आहेत. त्यांना जरा विनंती करतो स्टेजवर या करा. अपैकी होत प्रवीण साहेब सावंत या जरा स्टेजवर. प्रमोदराव एक मिनिट. हा गीतांजली गंधे. गंधे मॅडम, गीतांजली गंधे मॅडम. मगाशी मी उल्लेख केला की आपला आजींचा आश्रम गीतांजली ताई आणि सीमा घ्यायचा बरेच वर्ष सांभाळत आहेत. सोपं नसतं ते, सोपं नसतं ते. तर गीतांजली ताईंना विनंती करतो मी, डॉक्टर प्रवीण सावंत यांचा सन्मान करायचा आहे. गीतांजली ताई. आणि प्रवीण सावंतांबद्दल सांगायचं तर युरोलॉजिस्ट आहे, त्यांचं एक हॉस्पिटल आहे. पण आमचं पण स्वार्थ आहे काही, कारण पुढल्या वर्षी ते रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीचे अध्यक्ष आहेत, माझे खास मित्र आहेत. आणि आपण काही कार्यक्रम जॉईंटली करायचे आहेत रोटरी क्लब ऑफ डोंबिवली कडून. आपल्या सर्वांचे आशीर्वाद पाठीशी असल्यावर नक्कीच पुढचं वर्ष काहीतरी रोटरी क्लब तर्फे आपल्या डोंबिवलीसाठी करू शकेल असा विश्वास वाटतो. धन्यवाद. डॉक्टर, तुम्ही टेन्शन करू नका, आम्ही हळूवारपणे तुमच्याकडून करून घेऊ. डॉक्टरला स्थानबद्ध होण्याची विनंती करतो. जयप्रकाश जैन आणि आशा जैन. वर्षाची अपाई आहे. आपण पुण्याची याच्यानंतर आपण लगेच हे करणार. वर्षाची सिर्फ खडारी यायचं. त्यांना काही वाजवायचं नाहीये. मगाशी खूप अगोदर आले ते डॉक्टर प्रवीण सावंताला थांबवू नका, कारण आपला कार्यक्रम चालू आहे. मगाशी आले ते जयप्रकाश जैन आणि वाजवायला पुढे आलेले. त्याच्यापूर्वी असं कधी झालंय का की जयप्रकाश जैन आलेत आणि वाजवायला नाही पुढे आले? मी विचारलं काय झालं, ते गप्प राहिले. कारण पण असं दडपण नाही आहे, दोघांनी या, असं दडपण नाही आहे. मला मी त्यांना दोघांना का स्टेजवर बोलवलं, जयप्रकाश जैन एवढे नम्र आहे की प्रत्येक वेळा म्हणतात आशीर्वाद द्या. म्हणजे कधी कधी कळत नाही की आपले आशीर्वाद पुरणार आहेत का नाही. तर मी आज सगळ्यांना विनंती करतोय, कारण ना फार गुणी मनुष्य आहे आणि असे दोनच व्यक्ती आहेत ज्यांचं ज्येष्ठत्व न होता पण आपण त्यांना आज घेतलेलं आहे आणि त्यांनी आमचं केलं. आपल्याकडे हॅपी स्ट्रीटला पण त्यांनी समन्वय वाजवलेला आहे. आणि तर सगळ्यांनी उभं राहून त्यांना नमस्कार, आशीर्वाद द्यायचे आणि तुम्ही वाकून सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायचे. तर मी आपल्या पाहुण्यांना विनंती करतो, दोघांना जरा स्टेजवर या आणि त्यांना फूल द्या. अजय ऐसा मौका फिर कहां मिलेगा. मला गायला परमिशन नाही आहे. सुरेश देशपांडे खरंच गुणी मनुष्य आहे, गुणी कलाकार आहे, सगळ्या प्रकारची वाद्य वाजवतात ते आणि अति नम्र आहे. आणि एक मोठे लेखक आहेत अरुण हरखरे. हरखरे साहेब, तुमचा आशीर्वाद ताईंना द्या. मला वाटतं पुढच्या कार्यक्रमात परियमचे आशीर्वाद त्यांना पोहोचलेले, पुढच्या कार्यक्रमात परत येईल. आणि ताई, तुम्ही आल्याबद्दल खूप खूप बरं वाटतं. आज तुम्ही कधी याच्यासोबत येत नाही, पण हे मला म्हणाले की आज तुम्ही येऊन बस करा की कसं आपण जीवन जगतो. कारण एक वय झाल्यानंतर कसं असते, कोणी आपल्या घरामध्ये कोणूच असते, बिमाऱ्या खूप राहतात. पण हे जे लाईफ आहे
हे मी आज प्रत्यक्ष म्हणजे बघत यायचं मला माझ्या बाबांची आठवण आली. आणि असं वाटत आहे की आज ते असते तर त्यांनाही ललितचे गाणे वगैरे खूप आवडायचे. हो, तर मला इतकं बरं वाटत आहे ना की मी आज तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद करते की आज तुमच्यामुळे मला त्यांना खूप म्हणजे असं वाटत आहे की मी प्रत्यक्ष बघत आहे. आणि म्हणजे कार्यक्रम एकदम त्यांचेही आशीर्वाद या कार्यक्रमाच्या रूपाने हा? आणि तुम्ही आता स्थानपन्न आम्ही यांना सोडत नाहीये. आकाशजींना जयप्रकाश म्हटलं तरी तेच, आकाशजी म्हटलं तरी ते, पुढचे आपले गायक आणि वादक प्रमोद पुण्यार्थी आणि सुमन कल्याणपूर ना तुम हमें जाने. त्याच्यानंतर मैचली रतन ताई सुमनताई चालेल ना कल्याणपूरकर म्हटलं तर. कराओके कितीही चांगला असला तरी बोंबो वाजणारच हे लक्षात घ्या. हा जयप्रकाशजी. यस. आणि नंतरचं गाणं आहे मैचली रतन याडकीकर आणि दिलीप कुमार राहळकर. आताचं गाणं आहे सॉरी ना तुम हमें जानो, प्रमोद पुण्यार्थी आणि सुमनताई गवळकर. हॅलो. वा वा वा. रतन याडकीकर आणि दिलीप कुमार राहळकर. त्याच्यानंतर असणारे विकास पाटील आणि प्रफुल्ल साने. मी थोडीशी घाई करतोय आता. रतनताई कमी आहेत जरा. राहळकरांची बासरी गाणार आहे आणि त्यांना माईक नाही पकडणार आहे असं आमचा सौदा झालेला. पुण्याला सांगतो की राहळकर 7 वाद्य वाजवतात.
प्रथम तर एक शिट्टी म्हणलं ना. आता आपल्या समोर येत आहेत विकास पाटील आणि प्रफुल्ल साने. पाहुण्यांना आपण रजा देऊया. खूप तास आम्ही तुमचे घेतलेत आणि आम्हाला खूप खूप बरं वाटलं. उद्या सकाळी सगळ्यांनी कार्यक्रमाला यायचे. रात्री मी ग्रुपवर पोस्ट टाकतो 10:30 वाजता याच हॉलमध्ये इथेच. गाणं सादर होत आहे कानडा राजा पंढरीचा. हॅलो हॅलो हॅलो
बहार कार्यक्रम आपल्या समोर येत आहेत. आने वाला पल जाने वाला है श्री दातार, त्याच्यानंतर ओ सजना बरखा बहरही सुबोदेवी ठाकूर देसाई. दातार साहेब लवकर या. मान्यवाले म्हणजे गाणं आहे आणि माझ्यासाठी आज पण खूप महत्वाचं आहे. दादा साहेबांची ओळख अशी आहे, खरं ते एक उत्तम कीबोर्ड वादक आहेत. मुंबईमध्ये फेम मोठ्या मोठ्या कार्यक्रमात कीबोर्ड वाजवतात. तर हा ते आपल्या छोटाशी हाऊस आपली भागवतात. थँक्यू. या सुबोधिनी ताई. सुबोधिनी ताई आपल्या समोर सादर करताय ओ सजना बरखा बहार. नमस्कार. सजना बरखा बहार जैसे कि फुहार लाई, अखियों में प्यार लाई. सजना ऐसी रिमझिम रोशनी क्या प्यासी मेरे नयन, ऐसी रिमझिम रोशनी क्या प्यासी मेरे नयन, तेरे ख्वाब में खो गई सावरी सलोनी बेटा, जब जब छाई आँखियों में रहना गई नींदिया आई. सजना बरखा बहार की फुहार लाई, अखियों में प्यार लाई. सजना. धन्यवाद.